टीम साठी इथे त्यांच्या समोर एक मोठा संघ आहे. पाहिजे कशा प्रकारे फाईट करतील अक्षय भंडारी आणि स्ट्रायकरवरती फलंदाज सज्ज आहे ऋषी भोईर. तर सामना सुरू होतोय. जमलेल्या तमाम लाडक्या रसिक प्रेक्षकांचं धर्मवीर चषकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. पंजांचा ग्रीन सिग्नल आणि सामना इथे सुरू होत असताना अक्षय तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला इथे मध्ये स्वीप करायचं होतं फलंदाजाला. चेंडू जातोय अतिशय वेगानं सीमारेषा बाहेर फरार होतं डीप मिड विकेटला. चेंडू फाडून जातोय 4 धावेसाठी. तर डीजे ज्यावेळी आम्ही थांबू त्यावेळी तुम्हाला परफेक्टली प्रॉपर टायमिंगला प्ले करायचं आहे जेणेकरून तुमचं संगीत देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. डीजे आज थोडंसं बंद आहे कारण गावामध्ये थोडंसं निधन झालंय. त्यामुळे थोडासा डीजेचा वापर की जिथे आम्ही थोडा वेळ करणार नाही आहोत. तर पहिल्या बॉलवरती चौकार येतो ऋषी भोईरच्या बॅटमननं. पाहिजे अक्षय इथे कशा प्रकारे थांबवेल ऋषी भोईरला. तर अजून एक फुल टॉस फटका चांगला आहे. बॅटमननं स्वीट साऊंड टक आणि चेंडू जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोफ 4 धावा. तर ज्यावेळी तुमच्या बॅटवरती चेंडू परफेक्ट मिडल होत असेल आणि तुम्ही पॉवर प्लेला गॅपमध्ये चांगलं खेळताय तर त्यावेळी नक्कीच तुम्ही खोऱ्यानं धावा ओढू शकता. आणि ते चित्र इथे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत ऋषी भोईरच्या बॅटमननं सलगचे 2 चेंडू आणि 2 चौकार इथे ऋषी भोईरनं दाखवलेत. तर व्यासपीठावरती प्रदीपजी मडवी यांचं आगमन झालंय. नक्कीच त्यांनी पुरस्कृत केलेला संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल भालगाव. नक्कीच जो नागाव या संघाविरुद्ध खेळ. तर नागाव टीमचे कॅप्टन इथे आले असतील तर नक्कीच आमच्यासोबत थोडासा संपर्क साधायचा आहे. आणि गावदेवी दैसेच्या कॅप्टनना पुन्हा एकदा मी तुम्हाला इन्व्हाइट करतोय तुम्ही जरा आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधा दैसाचे संघनायक महेंद्र भोईर. तर पहिल्या षटकामध्ये इथे 2 चौकार आल्यानंतर नक्कीच इथे थोडेसे फिल्डिंगमध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आता मध्ये एक खेळाडू बरोबर डीप मिड विकेटला तुम्हाला पाहायला मिळतं सज्ज केलाय. एक खेळाडू आहे बरोबर लॉंग ऑनला ऋषी भोईरसाठी. हे क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेलंय. तर 2 बॉलमध्ये 2 चौकार इथे आलेत. अजूनही 4 चेंडूचा के बाकी आहे. पाहिजे अक्षय आपल्या नावाला सजेसा के करेल का. इथे देखील फुल टॉस अजून एक चांगला फटका. पॉवर प्ले सुरू आहे आणि ऋषी भोईर समोर जर फुल टॉस टाकले तर नक्कीच त्या फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन आहे. त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे स्वीप आणि ते जिथे लगावले जात आहेत. बॅक टू बॅक 3 स्वीप ऋषीच्या माध्यमातून आणि सलग 3 चेंडू सीमारेषा बाहेर पाठवलेत ऋषी भोईरनं चौकारांसाठी. 3 चेंडू आणि 3 चौकार इथे आतापर्यंत आले. तर धावफलक अतिशय वेगाने पुढे जात असताना 12 धावा. आणि ज्या स्टँडर्डसाठी ज्या दर्जासाठी जाणलं जातं ज्या गुणवत्तेसाठी इथे ते स्टँडर्ड जपताना संघ वाकळण तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि त्यांचा फलंदाज इथे हल्ला बोल करतोय गोलंदाज अक्षयवरती ऋषिकेश भोईर. षटकातला पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. अक्षय थोडासा महागडा ठरत असताना अजून एक फुल टॉस अजून एक चांगला फटका. चेंडू पुन्हा एकदा जाईल बॅकवर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चेंडू आणि सलगचे 4 चौकार इथे लगावलेत बॅटिंग करत असताना ऋषी भोईरनं. तर चौकारांना धावफलक इथे पुढे सरकेल. टीमची टोटल 16 फलकावरती पाहायला मिळते. तर नक्कीच ऋषी इथे मात्र गोलंदाजाचा जो स्ट्रॉंग झोन आहे त्याची जी स्ट्रेंथ आहे यॉर्कर आणि ब्लॉक हॉल इथे मध्ये त्याला अजिबात जागा दिली जात नाही. या फुटवर्क खूप दर्जेदार आहे आणि खेळपट्टीवरती जर तुमचा फुटवर्क चांगलं असेल तर नक्कीच तुम्ही गोलंदाजासमोर चांगली बॅटिंग करू शकता. आणि फुटवर्क देखील तेवढंच क्लास आहे ऋषीकडे
आणि बॅट्समनचा स्ट्रोक देखील तेवढेच दर्जेदार येत आहेत आणि इथे मात्र 4 चौकारानं नक्कीच इथे सुरुवात केली आहे बॅटिंग करताना ऋषिकेश भोईरनं. काल देखील 5 बॉल 5 चौकार तर एक षटकार पाहिला होता. नक्कीच उंबारली